नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघूया की काल माझी एक ओव्हम पिकअप केलेली पेशंट आहे आणि ती आज दाखवायला आली आणि ती म्हणली, मॅडम मी अगदी बरी आहे, मला दुखत नाही, काहीच त्रास होत नाहीये, म्हणजे किंबहुना काही झालंय का नाही एवढं वाटावं एवढी उत्तम मी आहे. तर आता मी माझं सगळं वर्कआउट आणि माझं नेहमीचं काम आणि घरातली कामं करू शकते का? तर ह्याचं उत्तर हे नाही असं आहे. आता असं का? जेव्हा आपण ओव्हम पिकअप करतो म्हणजे आपण तयार केलेले इंजेक्शन देऊन जी अंडी वाढवलेली आहेत ती आपण योनी मार्गातनं ऑपरेशननी काढतो, त्यावेळेला एक गोष्ट अतिशय महत्वानी लक्षात घेण्यासारखी आहे की आपण जेव्हा इंजेक्शन सुरू केली तेव्हा आपल्या दोन्ही बाजूच्या अंडकोशांचा आकार हा साधारण 3 ते 4 सेंटीमीटर एवढा असतो, जो ऑपरेशन झाल्यानंतर साधारण 10 सेंटीमीटर एवढे मोठे 2 ओव्हरीज असू शकतात. आता एवढा मोठा आकार वाढल्या कारणाने ते स्वतःभोवती ट्विस्ट किंवा फिरण्याची शक्यता ही खूप जास्त असते, ज्याला आमच्या भाषेत ओव्हेरियन टॉर्शन असं म्हणतात. आता ओव्हेरियन टॉर्शन हे कधी कधी अगदी प्राणघाती सुद्धा असू शकतं किंवा किंबहुना पेशंटला कळत नाही किंवा अतिशय जास्त त्रास झाल्यानंतर लक्षात येतं. म्हणून ओव्हरीचा साईज हा नॉर्मल झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं वजनाची कामं करू नये, शारीरिक संबंध ठेवू नये आणि कळत नकळत गर्भाशयाच्या पिशवीला कुठलाही धक्का पोचू नये याची जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कितीही उत्तम वाटत असेल ऑपरेशन नंतर तरी 1 आठवड्यासाठी कुठलीही वजनाची कामं ओव्हम पिकअप नंतर IVF पेशंटनी निश्चितपणे टाळावी. धन्यवाद.